वेलकम बॅक श्रोते हो. आपल्याला माहीत आहे की जीवनामध्ये काही नाती जुळतात. काही लोक आपल्या आयुष्यात येतात, काही लोक निघून जातात. आणि जेवढा आनंद एखाद्या व्यक्तीच्या येण्यानं आपल्या जीवनामध्ये येतो, त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं दुःख जे आहे ते त्या व्यक्तीच्या अचानकपणे जाण्यानं होतं, नाही का? तर एखाद्याचं येणं आणि एखाद्याचं जाणं हे दोन्हीही आपल्या जीवनामध्ये खूप सारे बदल घडवतात. एका अप्रतिम अशा रचनेबद्दल आपण बोलत आहोत. सौ सुचिता बोधे मॅडम यांनी वर्धा येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की व्यर्थ तुझी तळमळ नको राहूस आशेवरी. व्यर्थ तुझी तळमळ नको राहूस आशेवरी, ती गेली आहे मित्रा सोडून तुला आधांतरी. व्यर्थ तुझी तळमळ नको राहूस आशेवरी, ती गेली आहे मित्रा सोडून तुला आधांतरी. सुरुवात कर नव्याने पंखात बळ अजूनही. सुरुवात कर नव्याने पंखात बळ अजूनही. जळतोस कशास मित्रा परतणार ना ती कधीही. जळतोस कशास मित्रा परतणार ना ती कधीही. तर एक वास्तव जे स्वीकारलं पाहिजे. जे गेले ते गेले, ते परतून येतील या आशेवर जगणं हे चुकीचं असतं. कारण ज्याला यायचं आहे तो गेलाच नसता, जायचंच होतं म्हणून गेलेलं आहे, नाही का? म्हणून मॅडमनी लिहिलं आहे की ती गेली आहे मित्रा सोडून तुला आधांतरी. आणि तू आशेवर राहू नको, तुझी तळमळ व्यर्थ होणार आहे. तू नव्यानं सुरुवात कर, तुझ्या पंखात अजूनही बळ आहे. जर का ती परत कधीच येणार नसेल तर का आशेवर तू राहतोय? खूप सुंदर पॉझिटिव्ह सकारात्मक संदेश सौ सुचिता बोधे मॅडम यांच्या वर्धा येथून पाठवलेल्या या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये होता. पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये प्रदीप मोहिनीराज मुळे सरांनी लिहिलं आहे. वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून सर लिहित आहेत की माणसाने जीवन जगताना मनातील ध्येय साध्य होणे महत्त्वाचे. माणसाने जीवन जगताना मनातील ध्येय साध्य होणे महत्त्वाचे. सकारात्मक भाव मनी ठेवावा, आत्मविश्वास असणे फार महत्त्वाचे. क्या बात आहे. सर पुढं असं लिहित आहेत की मानुनी काहीच करूच नाही. मानुनी काही करूच नाही, जाणूनी काही करण्याला अर्थ आहे. मानुनी काही करूच नये, जाणूनी काही करण्याला अर्थ आहे. व्यर्थ पोकळ अहंपणात ठेवू नये. प्रगतिमय जीवनासाठी प्रयत्न करीत राहे. प्रगतिमय जीवनासाठी प्रयत्न करीत राहे. आणि खरं आहे की माणसानं जगत असताना मनातलं ध्येय साध्य होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी मनात सकारात्मक भाव असला पाहिजे, आत्मविश्वास असला पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट ही विचारपूर्वक केली पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर संदेश या रचनेमध्ये होता. श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सरांच्या वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये. आणि पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया. सौ वृंदा दीपक राव मॅडम लिहित आहेत धुळे येथून. मॅडमनी लिहिलं आहे की स्वप्न फुले माळताना गंधित उमेद अर्थ. स्वप्न फुले माळताना गंधित उमेद अर्थ, ध्येय धुंदी साफल्याची करी जगण्याशी सार्थ. वाह. स्वप्न फुले माळताना गंधित उमेद अर्थ, ध्येय धुंदी साफल्याची करी जगण्याशी सार्थ. ध्येय नसता गाठीशी सांगा जगणे किमर्थ. ध्येय नसता गाठीशी सांगा जगणे किमर्थ, ध्येय नसणे केवळ करी जीवनाला व्यर्थ. ध्येय नसणे केवळ करी जीवनाला व्यर्थ. आणि अगदी खरं आहे की स्वप्न फुले माळताना गंधित उमेद अर्थ, ध्येय धुंदी साफल्याची करी जगण्याशी सार्थ. जी साफल्याची ध्येयधुंदी असते ती वेगळीच असते. कारण ती ध्येयधुंदी ही कष्टाने मिळालेली असते. ती ध्येयधुंदी जी असते ती साफल्याची ध्येयधुंदी ही आपण त्यासाठी वेळ दिलेला असतो, आपण आपलं बेस्ट दिलेलं असतं आणि त्यामुळं त्याचा आनंद आपल्याला जास्त असतो. जीवनामध्ये जर ध्येय नसेल तर सारं जीवन व्यर्थ आहे. त्यामुळं जीवनामध्ये जो आहे ध्येय असलं पाहिजे. खूप मोलाचा सुंदर असा संदेश
सौ वृंदा दीपक राव मॅडम यांच्या धुळे येथून पाठवलेल्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होता. पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये चेतन सुरेश सपकाळ सरांनी लिहिले विरार पूर्व येथून. चेतन सुरेश सपकाळ सर लिहित आहेत विरार पूर्व येथून परतून या. या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की तुमच्या विना झाले बाबा व्यर्थ आयुष्य माझे जगणे. तुमच्या विना झाले बाबा व्यर्थ आयुष्य माझे जगणे. जाण्याने तुमच्या बदलले माझे आयुष्याकडे बघणे. तुमच्या विना झाले बाबा व्यर्थ आयुष्य माझे जगणे. जाण्याने तुमच्या बदलले माझे आयुष्याकडे बघणे. अकस्मात असे जाणे तुमचे राहून गेले खूप काही सांगणे. अकस्मात असे जाणे तुमचे राहून गेले खूप काही सांगणे. परतून या बाबा, परतून या पुन्हा बाबा तुम्ही. परतून या पुन्हा बाबा तुम्ही. आहे तुमच्याकडे एकच मागणं, आहे तुमच्याकडे एकच मागणं. तुमच्या विना झाले बाबा व्यर्थ आयुष्य माझे जगणे. परतून या. या शीर्षकाखालील बाबांप्रतीचे भाव व्यक्त करणाऱ्याची आणि अतिशय गहिरा असं शब्दांकन असलेली चेतन सुरेश सपकाळ सरांची विरार पूर्व येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती. श्रोते हो, एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या सोबत असते तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीला वेळ देता येत नाही. आपण आपल्या जगण्याच्या धामधुमीमध्ये, कामाच्या व्यापामध्ये गर्क होऊन जातो, थकतो, भागतो, दुःखी होतो आणि आपण जे आहे ते आपली कर्तव्य करत असतो. या सगळ्या गोष्टींमध्ये आपला जो जिवलग असतो, ज्याच्यासोबत आपण रोज राहत असतो, एखादा व्यक्ती, आपले आईबाबा असतील, अकस्मात जातात, तेव्हा मन आतून उद्ध्वस्त होतं. मन हे मान्यच करायला तयार नसतं की हे असं घडलं कसं. कारण ते आकस्मित असतं, त्याची कल्पना नसते. त्या घडलेल्या घटनेबद्दल, अशी काही घटना घडणार आहे याच्याबद्दल आपण आपली मनाची तयारी केलेली नसते. त्यामुळं मनाला वेदना जास्त होतात, मनाला त्रास जास्त होतो. मन ते स्वीकारायला तयार होत नाही की असं अघटित घडलंच कसं. आणि मग मनामध्ये विचार येतात की हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं. आणि तेव्हा आपण विनवत असतो की परतून या. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. श्रोते हो, या सुंदर अशा कवितेनंतर पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलं. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून की मानव जन्म मिळाला हे पूर्वसंचिताचे फल. व्यर्थ न व्हावा जन्म हा, करावे सत्कर्म होईल जीवन सफल. वाह! मानव जन्म मिळाला हे पूर्वसंचिताचे फल. व्यर्थ न व्हावा जन्म हा, करावे सत्कर्म होईल जीवन सफल. ही चारोळी होती मॅडमची, पहिली चारोळी. आणि दुसऱ्या चारोळीकडे आपण वळूया, ज्यामध्ये मॅडम लिहित आहेत की व्यर्थ न घालवावा वेळ. व्यर्थ न घालवावा वेळ, करावा सदुपयोग वेळेचा. व्यर्थ न घालवावा वेळ, करावा सदुपयोग वेळेचा. अमूल्य आहे आजचा वेळ, नाही येणार परतुनी वेळ हा गेलेला. अमूल्य आहे आजचा वेळ, नाही येणार परतुनी वेळ हा गेलेला. आणि खरं आहे की मानव जन्मामध्ये आल्यानंतर हे पूर्वसंचिताचं फल समजून आपण सत्कर्म केलं पाहिजे, असा सुंदर संदेश पहिल्या चारोळीमध्ये होता. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये वेळेचं महत्त्व मॅडमनी खूप सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं की आजचा वेळ उद्या येणार नाही. ही प्रत्येकाला ही गोष्ट माहीत आहे, तरीही आपण टाईमपास करतो, तरीही आपण चुकीच्या जागी चुकीच्या गोष्टीसाठी वेळ घालवतो. आणि आपल्याला माहीत आहे की वेळ किती अनमोल असतो. एका एका सेकंदाचं महत्त्व जे आहे ते ज्या त्या व्यक्तीला माहीत असतं. 1 मिनिट, 1 सेकंद, 1 तास, 1 दिवस, 1 महिना, 1 आठवडा, 1 वर्ष, खूप अशा गोष्टी आहेत ज्या या साऱ्या वेळेमुळे सुटून जातात. खूप सुंदर अप्रतिम अशा या दोन्ही चारोळ्या होत्या, ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांच्या चंद्रपूर येथून पाठवलेल्या. आणि या सुंदर 2 चारोळ्यानंतर पुढच्या एका आपण कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम लिहित आहेत
कुंभवली तालुका व जिल्हा पालघर येथून. मॅडम लिहित आहेत की व्यर्थ त्याची मैत्री संकटात सोडी साथ, विस्मरण नको त्याचे दुःखात जो देई हात. व्यर्थ त्याची मैत्री संकटात सोडी साथ, विस्मरण नको त्याचे दुःखात जो देई हात. मॅडम पुढं असं लिहित आहेत की स्वार्थ बाजूला सारून करावी समाजसेवा, स्वार्थ बाजूला सारून करावी समाजसेवा, व्यर्थ जगणे त्याचे सोकावला खाण्यामेवा, व्यर्थ जगणे त्याचे सोकावला खाण्यामेवा. आणि खरं आहे की व्यर्थ त्याची मैत्री संकटात सोडी साथ. ही मैत्री काय कामाची जी संकटात साथ सोडते. आणि ज्याने दुःखामध्ये हाती हात घेतला, ज्याने दुःखामध्ये आपली सोबत केली, जो दुःखामध्ये आपल्या सोबत चालला, ज्याने दुःखामध्ये आपल्याला वेळ दिला, तर त्याचं कधी विस्मरण केलं नाही पाहिजे. घडतंय आजकाल समाजामध्ये वेगळं. स्वार्थासाठी माणूस हा सर्व चांगल्या गोष्टी विसरतो, 100 चांगल्या गोष्टी विसरतो, परंतु एक चुकीची गोष्ट जी धरून बसतो आणि नात्यांना उद्ध्वस्त करतो. मग ती नाती कोणती का असेल, नाही का. आणि स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे. याबद्दल सुद्धा सकारात्मक संदेश या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता. सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम यांची कुंभवली तालुका व जिल्हा पालघर येथून पाठवलेली ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना. श्रोते हो, या सुंदर अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेकडे वळतोय, ज्यामध्ये रोहित विलास साळवे सर लिहित आहेत चिंचवड पुणे येथून. रोहित विलास साळवे सरांनी चिंचवड पुणे येथून लिहिलंय. सर लिहित आहेत की हसत जगावं असे सगळे सांगतात, हसत जगावं असं सगळे सांगतात, पण अश्रूंचं ओझं कोण जाणतं. हसत जगावं असं सगळे सांगतात, पण अश्रूंचं ओझं कोण जाणतं. थकलेलं मनही हसतं कधी कधी, थकलेलं मनही हसतं कधी कधी, कारण आयुष्य थांबत नाही. थकलेलं मनही हसतं कधी कधी, कारण आयुष्य थांबत नाही, ते फक्त पुढे चालतं. कारण आयुष्य थांबत नाही, ते फक्त पुढे चालतं. कधी कधी वाटतं सगळं थांबवावं, कधी कधी वाटतं सगळं थांबवावं. स्वप्न होती मोठी पण वाटा वाकड्या झाल्या. कधी कधी वाटतं सगळं थांबवावं, स्वप्न होती मोठी पण वाटा वाकड्या झाल्या. थकलेल्या मनाला थोडं शांत बसवावं, थकलेल्या मनाला थोडं शांत बसवावं. हातात उमललेल्या आशा नकळत गळून गेल्या, हातात उमललेल्या आशा नकळत गळून गेल्या. वाह वाह. तर खरंच व्यर्थ या शब्दाच्या अनुषंगानं, या विषयाच्या अनुषंगानं खूप गहिरं असं जे शब्दांकन आहे ते या रचनेमध्ये होतं. प्रत्येकाच्या मनामध्ये हे भाव कधी ना कधी येतात. प्रत्येकाला असं वाटतं, प्रत्येकाच्या मनातले विचार जे आहेत ते सरांनी यामध्ये शब्दबद्ध केलेले आहेत की हसत जगलं पाहिजे, आनंदी जगलं पाहिजे. सगळे सांगतात, मान्य आहे, पण अश्रूंचं ओझं कोण जाणतं. अश्रूंचं ओझं हे ज्याचे त्याला व्हावं लागतं. मग अश्रू देणारा कोण आहे. जो अश्रू देतोय त्याला कळलं पाहिजे की ते ओझं किती लादावं, समोरच्यावर अश्रूंचं ओझं किती लादावं, नाही का. जसं सरांनी म्हटले की हसायचं आहे, ठीक आहे, काही चेहरे हसरे असतात पण मनामध्ये दुःख असतं. काही चेहरे हसरे असतात पण मनामध्ये वेदना असतात. तसंच थकलेलं मन सुद्धा हसतं, कारण आयुष्य कोणासाठीच थांबत नाही, ते पुढं चालत राहतं. पण त्या प्रवासामध्ये जे थकलेलं मन आहे, जे मन हसतंय थकलेलं, ज्याच्यावर अश्रूंचं ओझं आहे, त्या मनाचं काय. तो एक प्रवास आहे जो करावा लागतोय, ती मजबुरी आहे म्हणून चाललंय. सरांनी लिहिलंय की मनात विचार येतोय की हे सगळं थांबवून टाकावं. स्वप्न मोठी आहेत, वाटावाकड्या झालेत, मन थकलंय, शांत बसावं,
खूप वेळा आपण कोणाला आदरतो, खूप वेळा आपण एकांत निवडतो, खूप वेळा आपण स्वतःमध्ये असतो. नको वाटतं. आणखी किती लादून घ्यायचं, आणखी किती स्वतःला समजवायचं. आणि मनाची ही अवस्था विशेषतः तेव्हा होते जेव्हा हातातल्या उमललेल्या आशा नकळत गळून पडतात. खूप अप्रतिम शब्दांमध्ये अप्रतिम सुंदर भाव ओथंबलेली ही रचना होती श्रोते हो. रोहित विलास साळवे सरांची चिंचवड पुणे इथून पाठवलेली. आणि श्रोते हो, या सुंदर अशा रचनेसोबतच तुम्ही पुढच्या सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहात माझ्यासोबत, म्हणजेच RJ कैलाससोबत, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर, तुमच्या आवडीच्या शोमध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा, या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. आनंदी राहा, आनंद लुटा.